भारतामध्ये जैन धर्म हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्राचीन धर्म आहे। या धर्मातील शेवटचे तीर्थंकर म्हणजे वर्धमान महावीरजी हे 24वे तीर्थंकर होते आणि त्यांनी ब्रह्मचर्य आश्रम किंवा ब्रह्मचर्य श्रम किंवा ब्रह्मचर्य ही अवस्था माणसानं पाळली पाहिजे यावर भर घातलेला आहे। ब्रह्मचर्य म्हणजे अविवाहित राहणे, याचा अर्थ काया वाचा आणि मनाच्या माध्यमातून मानवानं ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे। यापूर्वी भगवान पार्श्वनाथ होते, यांनी 4 तत्व सांगितली होती। त्यामध्ये सत्य, माणसानं सत्य बोलावं, हळू बोलावं, कमी बोलावं, मृदू बोलावं। त्यानंतर अहिंसा, कोणत्याही प्राणीमात्राची हिंसा करू नये आणि दुसऱ्याला सुद्धा हिंसा करण्यास प्रवृत्त करू नये। अस्तेय म्हणजे चोरी करू नये, कोणाचीही बिना विचारल्यानं परवानगीनं कुठलीही वस्तू घेऊ नये। आणि त्यानंतर त्यांनी चौथं जे मांडलं होतं पार्श्वनाथांनी, त्यामध्ये अपरिग्रह, कोणत्याही व्यक्तीनं वाजवीपेक्षा जास्त वस्तूंचा संचय संघटन करू नये, की जेणेकरून आपल्यालाच आपण त्याचा वापर केला आणि इतरांना झाला नाही तर माणसं दुःखी होतील। म्हणून त्यांनी अपरिग्रह, आवश्यकतेपेक्षा जास्त वस्तूंचा संचय करू नये हा विचार त्यांनी सांगितला। याला जैन धर्मात अत्यंत महत्त्व आहे आणि याला जैन धर्माची पंचमहाव्रते म्हटलं जातात। या पंचमहाव्रताचं पालन झालं तर मानवी जीवन सुद्धा सुखी होईल, यावर वर्धमानाचा आणि जैन अनुयायांचा विश्वास आहे। यावरच ते म्हणायचे की जगा आणि जगू द्या, आपणही जगलं पाहिजे आणि इतरही प्राणीमात्रांना जगण्यास प्रेरणा दिली पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे। पंचमहाव्रताप्रमाणे जैन धर्मामध्ये त्रिरत्नांना फार महत्त्व आहे, की सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन आणि सम्यक चारित्र। कारण सम्यक ज्ञान म्हणजे वर्धमान महावीरांनी जे काही ज्ञान सांगितलेलं आहे त्या ज्ञानाचं त्यांच्या अनुयायांनी पूर्णपणे पालन केलं पाहिजे। सम्यक दर्शन, वर्धमान महावीरांनी जे काही ज्ञान सांगितलेलं आहे त्यावर पूर्णतः विश्वास ठेवला पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे। कारण जोपर्यंत विश्वासाने आपण श्रद्धा ठेवणार नाही तोपर्यंत काही गोष्टीचं पालनही होणार नाही। आणि त्यानंतर सम्यक चारित्र हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, कारण त्यामध्ये आपलं चारित्र चांगलं असलं पाहिजे। कारण या चारित्र्यावरच माणसाची खऱ्या अर्थानं ओळख होतो आणि ते चारित्र जर चांगलं करायचं असेल तर वर्धमान महावीरांचं म्हणणं होतं की जी पंचमहाव्रते सांगितली आहेत त्या पंचमहाव्रताचं पालन केलं तर नक्कीच आपलं चारित्र, आपलं जीवन उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही। आणि जैन धर्माने फार मोठा सिद्धांत जगाला दिलेला आहे, अहिंसा परमो धर्म, म्हणजे कुठल्याही प्राणीमात्राची आपण हिंसा करू नये। कारण ज्याप्रमाणे आपल्याला जीव आहे तसं त्यांना सुद्धा जीव आहे आणि त्यामुळे अजिबात हिंसा टाळली पाहिजे हा महत्त्वाचा विचार जैन धर्माने दिला आणि त्याचं नाव त्यांनी दिलं आहे त्याला अहिंसा परमो धर्म। जे दुसऱ्याही धर्माचा आदर केलं पाहिजे, प्राणीमात्रांचा आदर केलं पाहिजे आणि त्यांच्या जीवनाची कुठल्याही प्रकारे आपल्याकडून हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असं वर्धमान महावीरजी आणि जैन धर्माचं तत्वज्ञान मानवाला दिलेलं आहे। आणि या माध्यमातून मानवी जीवन हे सुखकर कसं करता येईल, की जेणेकरून आपणही जगलं पाहिजे, इतरांनाही जगता आलं पाहिजे, की त्यातून कुठल्याही प्रकारची कुठल्याही जीवाची हानी होऊ नये। आणि हे सगळं जर आपण आपल्या कार्यपद्धतीमध्ये, जीवन पद्धतीमध्ये आचरणात आणलं तर त्यांचं सुद्धा मत आहे की कैवल्य ज्ञान प्राप्त होतोच, पण शेवटी जो माणसाला ज्याला मोक्ष म्हणतो आपण, तो मोक्ष किंवा निर्वाणपद प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने जे जैन धर्मात सांगितलेले आहेत त्यांचं योग्यपणे पालन झालं तर नक्कीच मानवाचं जीवन हे सुखकर होतो। यावर जैन मुनींचं, महावीरांचं पूर्णतः विश्वास असलेला आपल्याला दिसून येतो आहे।